भारतामध्ये लाखो तळे आहेत, पण ज्या तळ्याच्या काठावर मी उभा आहे हे तळ खऱ्या अर्थानं भाग्यवान ठरलं. याचं कारण असं आहे की याच तळ्याच्या काठावर 20 मार्च 1927 रोजी उभं राहून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुषानं गरजून इथल्या व्यवस्थेला विचारलं होतं की ज्या तळ्यावर पशु पाणी पिऊ शकतात, ज्या तळ्यावर पक्षी पाणी पिऊ शकतात, ज्या तळ्यावर जनावरांना पाणी पिण्याचा अधिकार आहे, त्या तळ्यावर माणूस म्हणून जन्माला आलेला माझा समाज जर पाणी पिऊ शकत नसेल तर मला या समाजाकरता आणि पाण्याकरता संघर्ष करावा लागेल. आणि बाबासाहेबांनी पाण्याकरता संघर्ष उभा केला. जगाच्या इतिहासामध्ये पाण्याकरता झालेला अभूतपूर्व असा संघर्ष होता जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केला. आतापर्यंत पाण्यानं आग विझवल्याचं तुम्ही आम्ही ऐकलं असेल, पण पाण्याने आग पेटल्याचं पहिल्यांदा त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये भारताच्या इतिहासामध्ये घडलं. आणि ते जे करून दाखवलं होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. अनेक जण म्हणतात बाबासाहेबांनी संविधान दिलं, बाबासाहेबांनी शिक्षण दिलं, बाबासाहेबांनी सगळे अधिकार दिले. नाही, हे सगळं देण्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांनी आम्हाला पाण्याचा अधिकार दिला. कारण मूलभूत अधिकारांपासून या महापुरुषांची सुरुवात आहे. धन्यवाद. जय शिवराय, जय भीम.